या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. चंदगड येथे शासकीय कामासाठी लाच मागून स्वीकारणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात अटक केली आहे. विजय आप्पासाहेब कानडे सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून भूमी अभिलेख कार्यालय चंदगड येथे कार्यरत असून तो मूळचा बेळगुंदी तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या जमिनीची मोजणी, हद्द निश्चिती व अंतिम नकाशा देण्यासाठी कानडे यांनी एकूण 8,000 रुपयांची लाच मागितली होती. यापैकी यापूर्वी 5,000 रुपये स्वीकारल्याचे त्याने मान्य केले असून उर्वरित 3,000 रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 22 जानेवारी रोजी पडताळणी करून सापळा रचला. यावेळी आरोपी विजय कानडे याने तक्रारदाराकडून 3,000 रुपये लाच स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याच्या घराची झडती घेऊन संशयित साहित्यही जप्त करण्यात आले. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाणे जिल्हा कोल्हापूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप काशीद, विकास माने, सचिन पाटील, कृष्णा पाटील तसेच चालक गजानन कुराडे आदींच्या सहभागातून करण्यात आली.